गोडसाखर कारखान्याबाबतच्या बैठकीकडे कारखाना प्रशासनाचीच पाठ, त्यामुळे झडल्या फक्त चर्चेच्या फेरी आणि पुन्हा बैठकीचे झालं नियोजन. निवृत्त कामगारांच्या मागण्या अद्यापही राहिल्या निवेदनावरच. गडिंग्लज साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी करावी, सभासदांना साखर मिळावी, सेवानिवृत्त कामगारांची थकीत देणं मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी मल्लिकार्जुन माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रादेशिक साखर संचालक कार्यालयातील SR काळे, लेखापरीक्षक विभागाचे प्रतिनिधी BD खाडे यांची उपस्थिती होती. या बैठकीकडे गडिंग्लज कारखाना प्रशासन, शासनाचा कामगार आणि भविष्य निर्वाह निधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. गडिंग्लज साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन कारखान्याचे सभासद आणि सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत यांच्यासह इतरांनी साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालक, जिल्हाधिकारी यांना दिलं होतं. या अनुषंगानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवेदन दिल्यानंतरही अद्याप कारखान्याच्या कारभाराची चौकशी झाली नसल्याचा आरोप श्री खोत यांनी केला. यावर बोलताना SR काळे यांनी कारखान्याच्या ऑडिटचे लेखापरीक्षक यांना आदेश दिले असून त्यांच्याकडून लेखापरीक्षण झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. यावेळी लेखापरीक्षण विभागाचे प्रतिनिधी श्री खाडे यांनी कारखान्याकडून तपासणीसाठी दप्तर मिळत नाही, त्यामुळे आज अखेर चौकशी झाली नसल्याचं स्पष्ट केलं. तपासणी झाल्यानंतरच याबाबतचा अहवाल देण्यात येईल असंही ते म्हणाले. यावर बोलताना श्री खोत यांनी गेले 2 महिने निवेदन देऊनही चौकशी होत नसल्यानं संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी माने यांनी याची माहिती घेत कारखान्याकडून चौकशीसाठी कागदपत्र मिळत नसल्यास सक्तीने कागदपत्र घेऊन कारखान्याचं ऑडिट पूर्ण करावे असे सुचवलं. यावर श्री काळे यांनी लेखापरीक्षक कार्यालयाकडील अहवाल आल्यानंतर कारखान्याला याबाबत विचारणा करून पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कारखान्याचं दप्तर मिळून तपासणी केली जाईल असं सांगितलं. यावेळी सेवानिवृत्त कामगारांच्या देण्यांबाबत ही चर्चा झाली, तर कारखान्याच्या सभासदांना तातडीने साखर मिळावी अशी मागणी केली. तासभर चर्चा झाल्यानंतर अखेर उपविभागीय अधिकारी श्री माने यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून साखर कारखान्याची तपासणी केली जाईल असं सांगितलं. यासाठी पुन्हा 2 आठवड्यांनंतर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला श्री खोत यांच्यासह सेवानिवृत्त कामगार संघटनेचे रणजित देसाई, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, आनंद देवार्डे, मधुकर नांदवडेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. बैठकीनंतर उपस्थित सेवानिवृत्त कामगारांना बैठकीतील चर्चेची माहिती श्री खोत यांनी देऊन पुन्हा 15 दिवसात यावर बैठक होणार असल्याचं सांगितलं.